आज आपण सोप्या पद्धतीने स्वादिष्ट अशी आमरसपुरी करणार आहोत। खूप टेस्टी लागते। आधी पुऱ्या करूयात। परातीत थोडं पाणी घालायचं आणि आता 2 टीस्पून बारीक रवा घ्यायचा, सुजी। त्याने आपल्या पुऱ्या टेस्टी आणि लवकर होतात, छान होतात। साखर घालायची, हाफ टीस्पून साखर घातली आहे। आता मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेते आणि मिक्स करूया आणि त्याचा एक गोळा करूया आणि लाटून लगेच आपली पुरी बघा किती टम मस्त फुगली आहे। लगेच होतात अशा पद्धतीने केल्या की मस्त। बघा एवढ्या सर्व आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत 1.5 वाटीमध्ये। आता आपण आमरस करूया। त्यासाठी मी 2 रत्नागिरी हापूस आंबे घेतलेत। ते अगदी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवायचे आणि वरचं ते देठ असतं ना ते काढायचं आणि साल देखील आता मी काढते, हातानेच निघते याची साल। आणि आंबा चेक करायचा नीट। आणि आता आपण चाळण घेतली आहे, चाळणीवर मी ते स्मॅश करणार आहे। फक्त असं खिसून घेतल्यासारखा लगेच आमरस होतो बघा। लगेच आपला स्मॅश करून दोन्ही आंब्यांचा इथे रस निघाला व्यवस्थित। चाळणीचा पण मी काढून घेतला आहे। आता यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत। वेलदोड्यांमध्ये मी साखर घालून थोडंसं ते वाटली आहे आणि दूध घालणार आहे। जास्त पातळ नको आहे, घट्ट हवा आहे म्हणून अगदी 3 टीस्पून मी दूध घातलं आहे त्याच्यामध्ये। आणि आपला फर्स्ट क्लास आमरस तयार झाला आहे। आंबे गोड असल्यामुळे साखर जास्त नाही घातली पहा। आणि खरंच खूप छान लागत होता आमरसपुरी, मस्त लागते। तुम्ही देखील या पद्धतीने करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय बाय।